आहे लेक लाडकी या घरची मी त्या घरची अर्थात स्त्री भ्रूण हत्या थांबवा या नाटकाचे लेखक भारत शेरकर अर्थात स्वतः मी या नाटकाचे दिग्दर्शक भारत शेरकर अर्थात स्वतः सहदिग्दर्शक म्हणून या नाटकासाठी काम केलेलं आहे आमच्या शाळेचे सहशिक्षक आदरणीय मनोज कळसकर सर। या कार्यक्रमासाठी ड्रेसिंग व मेकअप केलेला आहे आमच्या शाळेचे विष्णुपंत जे हंगे आपलं विष्णू ढाकणे सर, दत्तहरी कवडेवार सर, मिटकरी सर, कमलबाई मुंडे, सुमित्राताई हंगे, त्याचबरोबर मंजुषाताई मुंडे आणि त्यांचे सर्व सहकारी रोहिणीची आई वगैरे हे सर्वच यांनी या ठिकाणी ड्रेसिंग साठी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। लाईट व्यवस्था आणि स्टेज व्यवस्था केलेली आहे आमचे विलासराव मुंडे, कृष्णमणी मार्जे सर, मनोज कुमार बडगिरे सर, हरिश्चंद्र देशमुख सर, अशोक देवकते सर आणि पार्श्व संगीत दिलेलं आहे आमचे राहुलजी घाडगे आणि बाळकृष्णजी आजले आणि आमच्या नाटकासाठी प्रमुख मार्गदर्शक आहेत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, आमचे सर्वांचे लाडके, आमचे सर्वांचे सहकारी, आमचे सर्वांचे मित्र आदरणीय आमचे कवडेवार सर यांनी या नाटकासाठी प्रमुख मार्गदर्शन दिलेलं आहे। आणि या ठिकाणी हे नाटक लिहित असताना याच्यापूर्वी सुद्धा मी अनेक नाटकं लिहिली। राजकारण गेलं गुंडाच्या हातात हे नाटक लिहिलं होतं, नोटाबंदी झाली त्यावेळेला मंत्री झाला संन्यासी हे नाटक लिहिलं होतं, शौचालयावरच सर्व देश ते घेऊन जात असताना शौचालय बांधा रोगराई टाळा हे एक विनोदी नाटक असत। आपण आणि परिमिती जवळपास 13 नाटक, एक कादंबरी, एक कथा संग्रह, काही कविता संग्रह अशा प्रकारचं बरंचसं लेखन या ठिकाणी केलं। परंतु आपल्या बीड जिल्ह्याला जी एक स्त्री भ्रूण हत्येची जी काळिमा लागली होती ती काळिमा ही म्हणजे अतिशय वाईट होती। त्या दृष्टिकोनातून कुठेतरी समाज प्रबोधन व्हावं म्हणून मी हे नाटक लिहिलं आणि हे नाटक माझी आई आणि माझे वडील स्वर्गीय राजेभाऊ शेरकर आणि माझी आई मथुराबाई शेरकर यांच्या चरणी सादर आमचे मायबाप वनटाकडीच्या चरणी या नाटकाचे लेखक आमच्या शाळेचे पदवीधर शिक्षक आदरणीय शेरकर सर यांनी आपल्या आईला हे नाटक अर्पण केलं। या कार्यक्रमात उपस्थित त्यांच्या आई आहेत, त्यांच्या आईला मी विनंती करतो की या मातीचा या गावचा त्यांनी सत्कार स्वीकारावा। आदरणीय आपल्या गावचे सरपंच आदरणीय विष्णुपंत हांगे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मातोश्री आदरणीय शेरकर काकू यांचा सत्कार करावा अशी विनंती करतो। आणि माझी बहीण लहानी, आम्ही 4 भावंड, 2-3 भाऊ आणि एक बहीण। माझे वडील वारले तेव्हा मी 10 वर्षाचा होतो। आईनं मला माझा सांभाळ केला, म्हणजे खूप मला म्हणजे तळ हातातल्या फोडासारखं मला माझ्या आईनं जपलं आणि शिक्षण दिलं। चिमणीच्या दिव्याच्या उजेडावर मी अभ्यास केलेला माणूस आहे आणि रोजगार हमीवर काम केलेलं मी माणूस आहे। आणि मी 10 वर्षाचा असताना वडील वारले होते आणि माझी लहान बहीण ही 4थ्या नंबरची
ती केवळ 6 महिन्याची होती. तेव्हापासून आमच्या आईनं आमच्या चौघांचाही अतिशय म्हणजे मेहनत घेऊन श्रम करून कष्ट घेऊन सत्कार केला. धन्य झालो. 5वीला असल्यापासून नाटक कविता वगैरे लिहायचो. 6वी पासून नाटकात काम करायचो. आईला चांगलं माहिती आहे. ठीक आहे, सर्वांनी आम्हाला या ठिकाणी प्रेमानं सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार. आणि या ठिकाणी आम्ही आता आपल्या सेवेमध्ये सादर करत आहोत लेक लाडकी या घरची मी त्या घरची, अर्थात स्त्री भ्रूण हत्या थांबवा, अंक पहिला, प्रेस पहिला.
एक लाडकी या घरची मी या घरची त्या घरची हे बघितले का कसे होते तर यांच्यासाठी आता जोरात टाळ्या वाजवा बरं. अतिशय सुंदर अशा प्रकारच्या आपला 2 प्रवेश संपलेले आहेत. आता यानंतर अंक पहिला प्रवेश तिसरा, अंक पहिला प्रवेश तिसरा. तिसरा अंक संपलेला आहे. तिसरा प्रवेश. यानंतर आहे अंक पहिला प्रवेश चौथा. अगं वैशाली, तू सांगतेस ते का मला पटत नाही का?
वाजता गेलं म्हणून मृत्यू झाला म्हणून मला तुझी काळजी वाटते ग. तुमचं प्रेम माझ्यासोबत असताना मला काय मिळणार नाही. पण मला मुलगा पाहिजे म्हणजे पाहिजे. मुलीचं काय ते पैसा घरचं घर. आपल्या वंशाला वारस नको का? आता मी तुमचं काय ऐकणार नाही. मुलगा की मुलगी तपासायचं म्हणजे तपासायचं. बरं बाबा ठीक आहे मलाही तसंच वाटतंय. वंशाला एखादा मुलगा असाव. ठीक आहे आज जाऊ डॉक्टरकडे चला. सिस्टर मॅडम, डॉक्टर आहेत का? आहेत. काय करायचं ते सांगा. आम्हाला मुलगा की मुलगी तपासायचं होतं. हळू बोला, त्याला बंदी आहे. पण मी डॉक्टरांना विचारून सांगते. तुम्ही बसा, मोठ्याने बोलू नका. नाही नाही देवा, परमेश्वरा, आता तरी मला पाहू दे. मुलाचाच गर्भ असू दे. मी सारं गाव जेवण दे. पण माझी एवढी इच्छा पुरी कर बाबा. डॉक्टरांनी 50,000 रुपये लागतील म्हणून सांगितले. पैसा लागू द्या मॅडम. पण तपासतो म्हणजे का ते सांगा. हो, नाही द्या. हळू बोला, द्या पैसे. वैशाली ताईचा नाट्य सोडाव्या. आपल्या नशिबात जांभळं दिसतात. अगं असं काय मला लावून घेती. आपण का म्हातारे आहोत का. काय सांगत होते? ते म्हणत होते की आज खाली करायचं जमणार नाही. रात्रीची वेळ आहे उद्या करू. जमते का जमते विचारा. काय तुला गाई जशी आत्ताच पोरगी जन्माला येणार आहे. तसं नाही हो. आता गावाकडे जायला वाट नाहीत का? म्हणून म्हणलं. वैशाली ताई, काही काळजी करू नका. दवाखान्याची रूम रिकामी आहे. डॉक्टर म्हणाले इथंच थांबा, चिंता करू नका. बरं झालं. ठीक आहे, चावी यायला करा आराम. उद्या सकाळी 9 वाजता आपल्याला गर्भपात करायचा आहे. तेव्हा घरी काही खाऊ नका. बरोबर आहे. घरी आता कसला विचार करताय? तुम्ही माझ्यासोबत असल्यावर मला काय होणार नाही. चिंता करू नका. चला झोपू आता. आई बाबा झाले आहे का हो? आई बाबा तुम्हाला आईच नसती तर तुम्ही खरंच जन्म घेतला असता का? मासाहेब जिजाऊ नसत्या तर खरंच शिवबाचा जन्म झाला असता. वंशाला दिवा म्हणून मुलगाच कशाला हवा? आम्ही मुली वृक्ष चालू शकत नाही का? गोपीनाथ मुंडे, शरद पवार यांनी तुमच्या सारखाच
चाकूड विचार केला का? मुंडे साहेबांचा वारसा पंकजताई चालवितातच की, अन पवार साहेबांचा वारसा सुप्रियाताई नाही का चालवत? मग तुम्हीच आम्हाला का गर्भात मारता? अन आम्ही कुठं कमी पडलो ग आई? सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो. मुलगाच कशाला हवा ग आई? इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, अहिल्याताई रांगणेकर, रमाई, जिजाऊ, झाशीची राणी अहिल्याबाई होळकर याही स्त्रियाच आहेत ना. त्यांच्याही वडिलांनी तुमच्या सारखाच विचार केला असता तर त्यांचा तरी जन्म झाला असता का? सांग सांग ना ग आई. आई, मला हे जग बघायचंय, मला हसायचंय, खेळायचंय, तुझ्या खुशीत झोपायचंय. पण काय सांगू, तुम्ही मला जन्माच्या आधीच मारताय. असं नको ग करू आई. आई, पण कधी कधी वाटतं आमचाही त्रास तुम्हाला नको. नालायक समाज हुंडा मागतो, पान मागतो, हुंडा बळी जातो. एक दिवस असा येईल की आमचा मुलीत जन्म झाला नाही तर सारं जग ओस पडेल. आई, मार मार, माझं काही म्हणत नाही. मला गर्भातच मला माझी काळजी नाही वाटत. मला तुझी काळजी वाटते. त्या भोपा गावची बाई गर्भपात करताना मेली, बाप तुरुंगात गेला. मग तुम्ही दोघं नसताना माझ्या 5 बहिणीचं कसं होईल याची मला काळजी वाटते. बघा, समजलं तर, नाही तर काय? सांग ना ग आई, मला कोण जपणार? तुझ्या विना जन्माला ग कोण घालणार? दुनियेचे रंग दागणार? सानोरीचे कंठ तुझ्या कोण बघणार? सांग ना ग आई, सांग ना ग आई, सांग ना ग आई, मला कोण जपणार? तुझ्या विना जन्माला ग कोण घालणार? कोणी म्हण काही, कोणी म्हण नाही, जन्म दे नाही. शाळेतून आल्यावर मी काम करणार. बाबांकडे हट्ट कमी नाही धरणार. सांग ना ग आई, सांग ना ग आई, सांग ना ग आई, मला कोण जपणार? तुझ्या विना जन्माला ग कोण घालणार? होईन मी मोठी, शिकून शिकून घेईन भरारी, पाखरू होऊन जगातल्या साऱ्या या माझं नाव करणार. माझ्यामुळे सगळ्यांना ग मान मिळणार. सांग ना ग आई, सांग ना ग आई, सांग ना ग आई, मला कोण जपणार? तुझ्या विना जन्माला ग कोण घालणार? होईन मी जेव्हा राजाची ग राणी, ढाळू नको तेव्हा तुझ्या डोळ्यातलं पाणी. जाईन मी दूर दूर बाबा रडणार. सानोलीचे डोळे तुझ्या कोण पुसणार? सांग ना ग आई, सांग ना ग आई, सांग ना ग आई, मला कोण जपणार? तुझ्या विना मला ग कोण घालणार? नको मला मारू आई, नको मला मारू आई, आई, आई. पैसे रोमला नाही मारायचं पोटात. लय स्वप्न पडलं, तिनं माझे डोळेच उघडले. पोरीला पोटात सुद्धा किती काळजी आपली. नाही करायचं गर्भपात. माझ्या लेकराला नाही मारायचं पोटात. चुकलं माझं मेलीचं. आम्ही मुलीचा गर्भ खाली करणार नाही. तुम्ही पण करू नका. आम्ही मुलीला जन्माला येऊ देणार. तुम्ही पण येऊ द्या. संदेश या बालकलाकाराने या ठिकाणी दिलेला आहे. पण हे बाब आहे ना जरा थोडस आहे का? तर
या ठिकाणी अतिशय सुंदर असा संदेश याच्यातून दिलेला आहे. याच्यानंतर रोहिणी गाडगे हे या ठिकाणी आपलं गीत सादर करेल. रोहिणी गाडगे या नाटकावर आधारित असलेलं गीत रोहिणी गाडगे या ठिकाणी सादर करेल. काही सांगू तुला कसं होतंय मला, काही सांगू तुला मी गर्भात मरते की काय. आई मी तुझी छोटीशी परी, जळजळ करतय उरी, जळजळ करतय उरी. आई माझा ग काही झाला गुन्हा, आई माझा ग काही झाला गुन्हा. तूच होती खरी माझी आय. कसं होतंय मला काही सांगू तुला, मी गर्भात मरते की काय. हा काळ मला असा ओढीला, हा काळ मला असा ओढीला, का गोईनात जोडीला, का गोईनात जोडीला. काही सांगू कुणा, काही बोलू मना, काही सांगू कुणा, काही बोलू मना. कसे धरू आई तुझे पाय, कसं होतंय राहुल गाडगे ताबडतोब स्टेज कडे यायचं. राहुल गाडगे राहुल गाडगे यांनी ताबडतोब स्टेज कडे यायचं. मरते की काय. आई बापाला मी जेव्हा नको वाटलं, तेव्हा काळीज चरचरा फाटलं. किती ताईचा नव्हता का गुन्हा, तिला तुम्ही राहुल गाडगे यांनी ताबडतोब स्टेज कडे यायचं. राहुल गाडगे जिथं असतील तिथं ताबडतोब स्टेज कडे यायचं. कसं होतंय मला काही सांगू तुला, मी गर्भात मरते की काय. आईची ही माया अग गेली कुठं, धावीते ग माझे माय. कसं होतंय मला काही सांगू तुला, मी गर्भात मरते की काय. आदरणीय बाळकृष्णजी आजले यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं गीत सादर करावं आणि त्यांना साथ देण्यासाठी या ठिकाणी राहुल घाडगे यांनी या ठिकाणी यायचे. ताबडतोब लवकर. मुलगी आहे म्हणून तू घाबरू नको, मुलगी आहे म्हणून तू आई घाबरू नको. गरीबात मारू नको ग आई मला, गरीबात मारू नको ग आई मला, जन्मादी मारू नको. आई तुझ्या पोटी जन्म घेऊ दे, आई तुझ्या पोटी जन्म घेऊ दे. सार जग मला पाहू दे, सार जग मला पाहू दे. मुलगी आहे म्हणून तू घाबरू नको, मुलगी आहे म्हणून तू घाबरू नको. ग आई मला गरीबात मारू नको ग आई मला, जन्मादी मारू नको ग आई मला, जन्मादी मारू नको. नको करू माझे हाल आई तू मला जन्माला गा, आई तुझ्या पोटी जन्म घेईन, दोन कुळीचा उद्धार करीन. मुलगी आहे म्हणून तू घाबरू नको, मुलगी आहे म्हणून तू घाबरू नको. ग आई मला
जन्मादी मारू नको ग आई मला, जन्मादी मारू नको ग आई मला, गर्भात मारू नको, नको करू माझे हाल, नको करू माझे हाल, आई तू मला जन्माला घाल, आई तू मला जन्माला घाल, मुलगी आहे म्हणून तू घाबरू नको, मुलगी आहे म्हणून तू घाबरू नको, ग आई मला गर्भात मारू नको, ग आई मला जन्मादी मारू नको, नको करू गर्भपात, नको करू गर्भपात, जन्मोजन्मीच होईल पाप, जन्मोजन्मीच होईल पाप, मुलगी आहे म्हणून तू घाबरू नको, मुलगी आहे म्हणून तू घाबरू नको, ग आई मला जन्मादी मारू नको, ग आई मला गर्भात मारू नको, नको करू गर्भपात, नको करू गर्भपात, बाळू आजले जोडतोय हात, बाळू आजले जोडतो हात, मुलगी आहे म्हणून तू घाबरू नको, मुलगी आहे म्हणून तू घाबरू नको, ग आई मला गर्भात मारू नको, ग आई मला जन्मादी मारू नको, ग आई मला जन्मादी मारू नको. बाळकृष्ण या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी, या देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या माँसाहेब जिजाऊ आणि रयतेचं राज्य करणाऱ्या राजमाता अहिल्याबाई होळकर, किती नावं सांगावीत, आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये असणाऱ्या प्रीतिलता वट्टेदार ह्या सगळ्या मुलीच होत्या. आणि म्हणून आपल्या बीड जिल्ह्याला लागलेला कलंक आपण सर्वजण धुवून पुसूयात. अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी बाळकृष्णजी आजले यांनी या ठिकाणी गीत सादर केलं. त्यांच्यासाठी एकदा आवाज चढवून एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आणि आपली बरीच बाकी. आणि यानंतर मार्जे सर आपला आहेत काही? हा, मार्जे सर 1 मिनिटासाठी. कौतुक केल्याबद्दल आमच्या शाळेच्या वतीने मी सर्वांचा शतशी आभारी आहे. यानंतर या नाटकामध्ये असलेलं आमचं वैशाली आणि केशव यांनी गर्भपात करायचा नाही, मुलीचा गर्भ होत आहे मी तपासलंय, पण तरी सुद्धा त्यांना माहीत झालं की गर्भपात करायचं नाही. सुनीनं त्यांचे डोळे उघडलेत आणि म्हणून या ठिकाणी कळसकर सर, देशमुख सर, देशमुख शाहराव पाटील साखर वाटायले, शाहराव पाटील सगळ्याला वाटा की. हा, तर संपली म्हणायचे बाबा. तर अशा पद्धतीनं
या ठिकाणी मुलीचा जन्म दर वाढला पाहिजे हा उद्देश या नाटकाचा आहे. आणि यानंतरचं नाटक पुढं. कोण पेशंट आहे? काय करायचंय? काय नाव आहे तुमचं? कमलबाई, काय सांगा? मुलगा किंवा मुलगी तपासायचं होतं. घरात बसा. मी डॉक्टरांना सांगते. ठीक आहे. डॉक्टरने सटलं नाही पाहिजे. व्यवस्थित सापळा लावा. व्यवस्थित सापळा लावला आहे. बाहेर दवाखान्याच्या चारही बाजूस पोलीस करून ठेवले आहेत. नर्स आहे. कमलबाई, 50,000 रुपये फीस लागेल. डॉक्टरांनी आज बोलवलं आहे. जा. तुझ्यामुळे सर्व जिल्ह्याची बदनामी झाली. कितीतरी कोवळ्या देऊन मारल्या नराधमा. तुझ्यावर सुटलं नाही. नमस्कार, मी डॉक्टर शिकून डॉक्टर झाले. स्वच्छ रहा, ताजे खा, सर्वांना मी सांगत असते. मी शिक्षिका वाल टाकीच्या शाळेत मी नोकरीला लागले आहे. तेव्हापासून सर्वांना सांगते, मुला मुलींना शाळेत वेळेवर पाठवा. मी वकील आहे. अंबाजोगाईच्या कोर्टात प्रॅक्टिस करते. कोणाचे काही खटले भांडण असतील तर मला कोर्टात भेटा. मी एसपी म्हणून बीडला रुजू झाले आहे. गावात काही अवैध धंदे चालू असतील किंवा कोणी सुनाचा छळ करीत असेल तर मला भेटा. मी त्यांना तात्काळ अटक करेन. मी कलेक्टर आहे. बीड जिल्ह्याचा सर्व कारभार मीच पाहते. कुणाच्या काही अडचणी असतील तर मला भेटा. नारी नारी मत कहो, नारी नर की खान. नारी नारी मत कहो, नारी नर की खान. नारी से ही पैदा हुए शुभान रामकृष्ण हनुमान. शुभान रामकृष्ण हनुमान. एक लाडकी या घरची मी त्या घरची. लेक लाडकी या घरची मी त्या घरची. आता स्त्री भ्रूण हत्या थांबवा. आता स्त्री भ्रूण हत्या थांबवा. आता स्त्री भ्रूण हत्या थांबवा. अशा प्रकारचं नाटक आमच्या बालकलाकारांनी सादर केलं. आणि ह्या मुली पाहिल्यानंतर निश्चितच आपल्या वानटाकडीतल्या मुली सुद्धा अशाच प्रकारची गगन भरारी घेतील अशी अपेक्षा मला वाटल्यामुळं मी नाटकामध्ये या सर्व मुली अशा प्रकारे आणल्या. तर सर्वांनी या नाटकासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि या ठिकाणी नाटक